सगळ्यांनाच काहीतरी साऊथ इंडियन खायचं होतं, म्हणून मी इथे थोडीशी पूर्वतयारी केली आदल्या दिवशी. तांदूळ घेतलेत, उडदाची डाळ घेतले. तर इथे सुरुवातीला मी 4 वाट्या तांदूळ मोजून घेतलेत. कुठलीही एक वाटी घरातली सेट करा आणि तिने इथे 4 वाट्या तांदूळ मोजून घ्या. ज्याचा भात मोकळा होतो असे तांदूळ घ्यायचेत. यामध्ये अर्धी वाटी उडदाची डाळ घालायची आहे, अर्धी वाटी साबुदाणे घालायचेत आणि 1 वाटी यामध्ये पोहे घातलेत, अर्धा चमचा मेथीचे दाणे घातलेत. आता यामध्ये पाणी घालायचं आहे आणि हे सगळं 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. तर 3 वेळा धुतल्यानंतर यातलं मी पाणी काढून टाकलं आहे. आता यामध्ये पुन्हा पाणी घालून हे कमीत कमी 4 तास आपल्याला भिजत घालून ठेवायचं आहे. तर तुम्हाला जर सकाळी नाश्ता बनवायचा असेल तर आदल्या दिवशी साधारण 6 वाजता हे भिजत घाला. रात्री 10 वाजता तुम्हाला हे वाटून घ्यायचं आहे. हे मी बाजूला ठेवून देते. तर इथे 4 तास झालेत, पाहू शकता हे छान असं भिजलं गेलं आहे. आता हे आपण वाटून घेऊया. मिक्सरच्या भांड्यामध्ये हे मी काढून घेते. 2 ते 3 बॅचेसमध्ये मी हे वाटून घेणार आहे आणि वाटताना यातलंच पाणी घालायचं आहे, म्हणजे हे फर्मेंट छान होईल. तर इथे मी सगळं हे वाटून घेतलं आहे आणि पाहू शकता हे असं घट्टसर आहे. फर्मेंट केल्यानंतर हे थोडंसं पातळ होईल आणि तरीही आपल्याला जर पाणी लागलं तर आपण हे फर्मेंट झाल्यानंतर यामध्ये कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी पाणी घालू. तर हे आता 3 ते 4 मिनटं असं फेटून घ्यायचं आहे. यामुळे हे पीठ हलकं होईल आणि फर्मेंटेशन छान होईल. छान फेटून घेतल्यानंतर आता झाकून हे रात्रभर फर्मेंट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. सध्या गरमी आहे त्यामुळे हे तुम्ही असंच किचनच्या प्लॅटफॉर्मवरती ठेवलं तरी छान असं फर्मेंट होतं. पण थंडीमध्ये तुम्ही हे एखाद्या कापडामध्ये गुंडाळून ठेवा, म्हणजे फर्मेंटेशन छान होईल. तसंही यामध्ये आपण मेथी आणि पोहे घातलेत त्यामुळे खूप मस्त असं हे पीठ आंबवलं जातं. तर हे आता आपण ठेवून देऊया. हे मी रात्रभर फर्मेंट करण्यासाठी ठेवलं होतं आणि पहा सकाळी हे मस्त असं पीठ फर्मेंट झालं आहे. अगदी हलकं झालं आहे, आकाराने दुप्पट झालं आहे. एकदा हे मी मिक्स करून घेते. आता आपण बटाट्याचा मसाला बनवूया. तर इथे मी आधीच बटाटे शिजत घातले होते, थंड झाल्यानंतर सोलून घेतलेत. आता बटाट्याची भाजी किंवा मसाला तयार करूया. 1 चमचा तेल गरम केलं, यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं घातलं, अर्धा चमचा उडदाची डाळ आणि अर्धा चमचा चण्याची डाळ घातले, पाव चमचा हिंग घातला आहे, भरपूर कढीपत्ता घालायचा आहे, एकदा परतून घ्यायचं आहे. बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली आणि किसलेलं आलं घातलं, सगळं पुन्हा परतून घेतलं. यानंतर यामध्ये एक मोठ्या आकाराचा कांदा असा उभा चिरून घातला आहे. कांदा पटकन सॉफ्ट होण्यासाठी यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि आता कांदा सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा आपल्याला ब्राऊन करायचा नाही आहे. तर इथे पहा कांदा छान सॉफ्ट झाला आहे. आता यामध्ये पाव चमचा हळद घालायची आहे, मिक्स करून घेऊया आणि आता यामध्ये शिजवलेले बटाटे घालायचे आहेत आणि सगळं छान परतून घ्यायचं आहे. ही भाजी आपल्याला डोस्यावरती पसरवायची आहे, त्यामुळे ही भाजी थोडीशी सैलसर असते. यासाठी यामध्ये 2 चमचे पाणी घालायचं आहे आणि पुन्हा एकदा परतून घ्यायचं आहे. तर हा आपला बटाट्याचा मसाला किंवा भाजी तयार झाली आहे. तर आज आपण दावणगिरी लोणी स्पॉन्ज डोसा बनवतो आहे. आता हे जे पीठ होतं त्या सगळ्या पिठाचे इथे मी डोसे बनवणार नाही आहे. तर यातलं 4 ते 5 चमचे पीठ इथे मी काढून घेते डोसा बनवण्यासाठी आणि तेवढ्याच पिठामध्ये मी मीठ घालणार आहे आणि उरलेलं पीठ आपण स्टोअर करून 1 ते 2 दिवस फ्रीजमध्ये ठेवू शकतो आणि जेव्हा हवं तेव्हा त्यामध्ये तुम्ही मीठ घालून डोसे बनवू शकता. आता हे छोट्या बाउलमध्ये जे मी पीठ काढून घेतलं आहे त्यामध्ये मी थोडंसं पाणी घातलं.
तव्यावर घातल्यावरती आपोआप पसरेल इतपत हे आपल्याला पातळ करून घ्यायचं आहे. आता याचे आपण डोसे बनवणार आहोत. तर या पिठामध्ये मी मीठ घालते. मीठ मिक्स करून घेतलं. आता इथे मी तवा गरम करत ठेवला होता. याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि आता तवावरून थोडंसं थंड होण्यासाठी पाणी शिंपडायचं आहे. 1 ते 1.5 चमचा पीठ घालून याचा असा जाडसर डोसा पसरवून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे. डोसा वरून ड्राय होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे. तर इथे पाहू शकता वरून डोसा ड्राय झाला आहे. आता यावरती बटर घालायचं आहे. इथे मी अनसॉल्टेड बटर घालते. लोणी असेल तर तुम्ही लोणी घालू शकता घरचं. तर हा दावणगिरी डोसा हा बाहेरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट असतो. तर आता हा पहा, उलटून घ्यायची हा डोसा गरज नाही आहे. तुम्हाला याचा रंग दाखवण्यासाठी इथे मी उलटून घेते. पाहू शकता बाहेरच्या बाजूने अगदी क्रिस्पी झाला आहे आणि आतून हा सॉफ्ट आहे. यावरती आता आपण जी बटाट्याची भाजी किंवा मसाला बनवला आहे तो पसरवून घ्यायचा आहे. फोल्ड करूया. हा लोणी स्पॉन्ज डोसा तयार झाला आहे आणि असेच इथे मी आणखीसुद्धा तयार करून घेतलेत. तर तुम्हालासुद्धा काहीतरी साऊथ इंडियन खायचं असेल तर हा लोणी स्पॉन्ज डोसा नक्की बनवून पहा. तुम्हाला नक्कीच आवडेल. सगळ्या साहित्याचं अगदी अचूक प्रमाण मी तुम्हाला आज सांगितलेलं आहे. नक्की करून पहा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.